राजकोट किल्ल्यावरती पुतळा दुर्घटना घडली आणि या पुतळा दुर्घटनेचे पहिले साक्षीदार खंदारे जी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना पुन्हा एकदा त्यांच्याशी बातचीत करूया. खंदारे साहेब, त्यावेळेचा नेमका घटनाक्रम कसा होता? तुम्ही विस्तृत आम्हाला सांगितलेली माहिती आहे, पण पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांसाठी नेमकं त्या दिवशी काय काय घडलं, तुम्ही कुठे गेला होता, काय सांगा? मी 1 वाजता बाजारात गेलो होतो. बाजारात गेल्यानंतर पाऊस दिसला मला. पाऊस घेतल्यानंतर मी बाजार घेतला आणि पाऊस येणार म्हणून फास्ट येत होतो. फास्ट आल्यानंतर माझ्या घराकडून काहीतरी एक 25-30 मिनटं 25-30 पाय म्हणजे 25-30 मिनटापर्यंत मला यायचं होतं फटाकन. मग मी ते येताना घरी जवळ आल्यानंतर असा जवळ आलो आणि फटाकन आवाज आला घड 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 म्हणून बघितला तर पुतळा पडला. तर आम्ही तिथले बाजूला सांगतो की पुतळा पडल्यावर मी ताबडतोब घरी गेलो आणि घरी सामान वगैरे दिलं आणि सांगतो की शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. तर कसा तर वारा होता थोडासा, पण वाऱ्यामुळे पडला असेल कदाचित, अशी आमची बातचीत झाली. म्हणून ताबडतोब मी मोबाईल काढला आणि ताबडतोब कोले साहेबांना फोन लावला. कोले साहेबांवर कोले साहेब एक 5 मिनटंसुद्धा 2 मिनटंसुद्धा नाही लागली, कारण पोलीस स्टेशन जवळ असल्यामुळे 2 मिनटाच्या आत ते डायरेक्ट आले. ते किल्ल्यात आले महाराजांच्या तिथे वस्तू इथे बघितले. त्याच्यानंतर मग कोले साहेबांनी सगळ्यांना हे केलं, कळवलं की त्याबरोबर पुढावरून सगळे अधिकारी लोक सगळे आले. SP आले, कलेक्टर आले, तहसीलदार मॅडम आल्या. नंतर एक 15-20 मिनटात साधारण वैभवजी आले. त्याच्यानंतर वैभवजी नाईक आले. त्यांच्यानंतर सगळं हे करता साहेब म्हणायला लागले की पुतळा पहिला बंद केला पाहिजे, झाकला पाहिजे, का अस्तव्यस्त पडलेला. मग मी म्हटलं साहेब काय करूया, तर काहीतरी घालूया वरती. तर म्हटलं मी सांगितलं की माझ्याजवळ ताडपत्र्या आहेत मोठ्या, माझ्या बोटी लुटलेल्या होत्या खाली, त्याचे ताडपत्र्या घेतले आणि मी माझ्या कामगारांना घेऊन मी तिथे ताबडतोब हातगाडीवरून ते ताडपत्र्या नेल्या. आणि बाकीचे सहकारी सगळे माझ्या वाड्यातले, माझे ग्रामस्थ आमच्या इथले राजकोटचे ते होते. त्यांनी सगळ्यांनी एकत्र होऊन आम्ही त्या ताडपत्र्या वगैरे साहेबांनी सांगितले ताडपत्र्या घाला म्हणून, आणि ज्या बांधून वगैरे ठेवले. कशात जास्त बातचीत होता नाही. शेवटी रयतेचा राजा आहे तो, त्याला असं करणं बरोबर नाही. स्वराज्याची स्थापना करणाऱ्या माणसाला जर असं पडलं तर तो, ज्यावेळी आम्ही तिथे पोचलो त्यावेळी त्या पुतळ्याला बघितलं तर पायातून ढोपराच्या तिथून तो तुटून पडलेला होता. म्हणजे वरचं जे त्याचं वजन होतं ते त्या पायांना पेललं नाही आणि ते तिथे वेल्डिंग वगैरे तुटून तो खाली पडलेला होता. पण पुतळा म्हणायचा एवढंच आहे आम्हाला की पुतळा अगोदरपासूनच तो कुठेतरी हालत होता आणि त्याच्यामुळे खालचं आतलं वेल्डिंग संपूर्ण तेवढे म्हणजे मजबूत अजिबात सपोर्ट नव्हते. जर प्रत्येकाने बघितलं हे सपोर्ट लावल्यात का विचारत सुद्धा होते काही लोक तिथे. तर आम्ही काय बोललो नाही, आम्ही आमच्या कामात असल्यामुळे तर सगळं झाकून वगैरे ठेवून व्यवस्थित पद्धतशीरपणे हे केलं. आणि नंतर आम्ही सांगितलं साहेब काय असलं तर आम्हाला हे करा, आम्ही येतो म्हणून. आणि नंतर बाकीचे सगळे कार्यकर्ते हे आमदार खासदार वगैरे यायला लागले. निलेश राणेजी सुद्धा आले संध्याकाळी ताबडतोब, आणि ते तिथे आम्ही थांबवलं आणि आम्ही नंतर घरी आलो डायरेक्ट. म्हटलं तसं कशी कोण आधी पहिले कोण? वैभवजी नाईक आले, नंतर निलेशजी वगैरे आले आणि बाकी येतच होते, कारण का आम्ही नंतर आमच्या कामाला आलो. नंतर ते बाकीचं काही त्यांचं दौरा इथेच होता का? हां, मालवणलाच दौरा होता. ते जवळच होते, म्हणजे एक अर्ध्या तासाच्या आतच आले, 15-20 मिनिटातच आले ते जवळपास. कळल्या 15-20 मिनिटातच आले. हो, कळल्या सगळे शिवसैनिक सगळेच होते त्यांच्याबरोबर, ते सगळेच आले फटाकन, एवढा फास्ट आले ते. आणि प्रशासनाचं कोण आलं? पोलीस यंत्रणा आली? म्हणजे पोलीस यंत्रणा ताबडतोब आली, सगळी पोलीस यंत्रणा आली. कुडाळवरून सुद्धा नंतर पोलीस यंत्रणा आली थोडी. पण तुम्ही म्हणता जसं की काम करताना निकृष्ट दर्जाचं काम झालेलं होतं, तुम्ही बघत होता प्रत्यक्ष, पण याचं पाया भरताना नेमकं? पायाभरणी त्याची चांगली होती. म्हणजे पायाभरणी एवढी खोल होती की जवळजवळ 10-12 फूट डीप मारलेली. नंतर खडकं मिळाल्यानंतरच ती पायाभरणी केलेली आणि पायाभरणी करून तो चौतुरा बांधून त्याच्यावर नंतर पुतळा बांधला. पण पुतळ्याला चौतुऱ्याच्या वर जे पुतळ्याला सपोर्ट पाहिजे होता आणि जी भक्कमपणा पाहिजे होती उभा राहायला, ती त्याला नव्हती. त्याच्यामुळे तो पुतळा पडला. कारण वर 6 टनाचं वजन तो 4x2च्या याच्यावर पोलावर काय सांभाळणार. त्यामुळे त्याचं सर्वे होऊन ते उभा केला पाहिजे होता. ती घाईमुळे तसं झालं आहे. त्यामुळे काय शासनाप्रमाणे काय करतील त्याचे नियम त्यांना माहिती असतील. बरोबर. पण तुम्ही म्हणताय तसं की तुम्ही प्रत्यक्ष साक्षीदार पहिले आहात की समोरून तुम्ही बघितला. या सगळ्या घटनेबरोबर बघत असताना तुम्ही इथे तुमचं लहानाचं मोठं तुम्ही याच ठिकाणी झाला. जन्मसुद्धा माझा इथेच झाला. लहानाचा मोठा मी झालो. मला 58 वर्ष चालू आहे. आम्ही सगळे मच्छीमारीच्या व्यवसायात आहोत. आम्ही मॅक्झिमम 12 तासातले 10 तास किनाऱ्यावर असतो. त्यामुळे काय किनाऱ्याच्या दिशेला काही जे घडेल ते आम्हाला पहिलं समजतं इथे किनाऱ्याला असल्यामुळे. 10 तास आमचे कंटिन्यू किनाऱ्यावर जातात. धंद्याच्या ह्याच्याप्रमाणे ते 10 तास जातातच अगदी. त्यामुळे आम्ही 12 तासातले 10 तास किनाऱ्यावर असतो. कोणी जर काय सांगितलं की अगोदर हे झालेलं किंवा अन्य हात त्याचं हे झालेलं, तर ते काहीही नाही आहे. आल्यानंतर पहिलं दर्शन महाराजांचं होतं. आम्हाला पुतळा उभा केल्यापासून पहिलं दर्शन महाराजांचं व्हायचं दररोज सकाळचं. पण आज घटना घडली आहे,
आज तुम्ही जवळ काम करता, समोर किल्लाच आहे तुमच्या. या सगळ्या गोष्टीमधून आज महाराजांचं दर्शन होत नाही. खूप खूप वाईट वाटतं. खूप घरातला सदस्य गेल्यासारखं वाटतं. म्हणजे असं होता कामा नाही होता. एवढं वाईट वाटतंय की दररोज आल्यानंतर एवढं राजेशाही पुतळा दिसायचा उभा केलेला तो, आणि आज तिथे बघितल्यानंतर मोकळं वाटतं. त्यामुळे अश्रू अनावर होत नाही, पटकन डोळ्यात अश्रू येतात त्याच्यामुळे. बरोबर आहे. या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार सुनील खंदारेजी या ठिकाणी होते. आज या ठिकाणी पुतळा नाही ही भावना मनाला वेदना करणारी आहे. संबंध महाराष्ट्राची सुद्धा तीच भावना आहे आणि शिवप्रेमींची सुद्धा तीच भावना या ठिकाणी आहे. मात्र खंदारे साहेबांनी या ठिकाणी पूर्ण घटनाक्रम सांगितला, कशा पद्धतीनं हा प्रकार घडला आणि पुतळा उभा करण्याच्या वेळेपासून ते पुतळा दुर्दैवानं कोसळला त्या घटनेपर्यंत सुनील खंदारे यांनी हा सगळा क्रम या ठिकाणी TV9 समोर मांडलेला आहे. आणि यातूनच या सगळ्याचं चित्र त्यांच्यासमोर अजून उभं आहे, डोळ्यासमोर उभं आहे. मात्र ज्या पद्धतीनं ही सगळी घटना घडली ती खऱ्या अर्थानं खूप दुर्दैवी आहे, असं सुनील खंदारे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं मत पाहायला मिळत आहे. कॅमेरामन अनिकेत होलमसह मी मनोज लेले, TV9 मराठी, राजकोट, मालवण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.